नमस्कार मित्रांनो. मी एक व्हिडिओ बघितला आहे जो फसवणुकीचा आहे. लग्नाच्या बाबतीत 2 लाखाला चुना लावला आहे आणि दागिने पण घेतलेत त्यांनी. 2 लाख कॅश घेतली आणि त्याशिवाय दागिने पण घेतलेत आणि मुलगी 5 दिवसांनी पुन्हा निघून गेली आणि तिचं लग्न दुसरीकडे लावलं गेलं. तुम्हाला क्लिप दाखवणार आहे मी, पण त्या अगोदर थोडं काही सांगतो. तुम्ही जिथे कुठे लग्न करता तिथे आधी चौकशी करायची. घाई मारू नका. आपल्याला गरज असते म्हणून आपण लग्न करतो. पण गरज इतकी पकडू नका की आत्ताच्या आत्ताच लग्न करायचं आहे. बऱ्याच लोकांना मी सांगतो. बरेच लोक माझ्याकडे असं येतात की काका लवकर लग्न करायचं आहे, आम्हाला घाई आहे, असं असं सण आला आहे, सूनबाई नाही आहे घरात कोण करणारं नाही आहे, तर लवकर लग्न करायचं आहे. तर तसं एवढी घाई करू नका, कारण आजकाल बरेच फ्रॉड झाले आहेत, म्हणजे भरपूर होणार आहेत भविष्यात. तर ते आपण रोखले पाहिजेत. आपण सावध राहायला पाहिजे. बरेच मध्यस्थ असे आहेत की आज रोजगार नसल्यामुळे की हा एक फसवण्याचा उत्तम मार्ग आहे. बऱ्यापैकी रक्कम लुटता येते म्हणून प्रत्येक ठिकाणी जागोजागी असे तोतिया विवाह मंडळं अशी खोल्या फिरत आहेत. त्यांचं ठिकाणं नसतो, ते फिरत असतात कुठेही. तर सावध राहा, कारण तुम्हाला एखादं चित्र वेगळं दिसू शकतं की बाबा अशी गरीब मुलगी आहे, अनाथ आश्रममधली मुलगी आहे, किंवा असं काही सांगतात. हे असं काही सांगतात की गरजू लोकांना हेरतात आणि असं सांगतात की त्यांना वाटणार की, म्हणजे गरजू जी व्यक्ती आहे त्यांना वाटणार काय की बाबा आपलं लग्न आता होणारच. पण यांचा डाव वेगळा असतो, हे लक्षात घ्या. कारण कसं, तुम्ही नक्कीच फसणार आहात पुढे. तर घाई करू नका, पूर्ण शहानिशा करा. एखाद्या व्यक्तीची गरज पण असते, केव्हा केव्हा मजबुरी असते, पण ती व्यक्ती त्यांच्या आहारी गेली नाही ना, याचा विचार करा. पूर्ण विचार करून पाऊल टाका. लग्न आहे आणि म्हणून म्हणतात शुभ लग्न सावधान, तर ते उगाच म्हणत नाहीत. सावध राहा. मी अमोल गावडे. मी सुद्धा लग्न जमवायचं काम करतोय, पण आमचे अजून फ्रॉड झालेत नाहीत आणि आम्ही करणार पण नाही. जर चुकून मी फ्रॉड करताना आढळलो तर माझी क्लिप तयार करा. मी कुठे जर फ्रॉड केला असेल तर माझी क्लिप तयार करा आणि ती व्हायरल करा. कारण मी अजूनपर्यंत फ्रॉड केले नाहीत आणि करणारही नाही. कारण मी ज्या उद्देशाने मी विवाह केंद्र चालू केलं होतं, आज 20 वर्ष अधिक झाली या गोष्टीला, पण अजून तरी कंप्लीट नाही आहे आणि येणार पण नाही आहे. मी मुळात आधी लग्न जमणारे भरपूर असतात, पण आधी विचार करतो की जर मला काही चुकीची घटना आढळली तर मी तिथे भानगडीत पडत नाही. आणि मुळात आधी लोकांना सांगतो, तुम्ही स्वतःच्या जबाबदारीवर करा. कारण मी जबाबदारी कोणाची घेत नाही. मला कोणाचीच माहिती नसते. मी कोणाच्या घरी फिरायला जात नाही. मी एका जागेवर असतो, त्याच्यामुळे मला काय माहीत नसतं. तुम्हाला क्लिप दाखवतोय, ती क्लिप बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी फसवणूक होते. बऱ्याच वेळी म्हणजे हे लोक काय करतात, शॉर्टकट लग्न लावून देतात. शॉर्टकट म्हणजे एखाद्या मंदिरात म्हणा किंवा कुठेतरी एखाद्या ठिकाणी कोटाकोटापटजी असं लग्न लावतात, गोल गोल फिरतात आणि घरी जायला सांगतात. पैसे घेतलेले असतात, बऱ्यापैकी रक्कम, म्हणजे 1,00,000, 2,00,000, 5,00,000, जे काही रक्कम ठरते ती घेतात आणि ते सांगतात मुलीला देणार म्हणून. वास्तविक आता ही जी क्लिप आहे, या क्लिपमध्ये आता मी सांगितलेलं नाही, थोडीशी क्लिप मी घेतली आहे. पण त्या मुलीला पैसे दिलेले नाहीत. त्या मुलीला पैसे नाही दिलेत. ती सांगते मला माहिती पण नाही किती पैसे घेतले काय वगैरे. तर त्यांनी 2,00,000 रुपये घेतले. कारण जी मध्यस्थी होती तिच्याकडून कबूल करण्यात आलं, ती क्लिप आहे ही. तर तिने 2,00,000 रुपये घेतले होते आणि एक व्यक्ती आहे, तो बाहेर आहे, पळून गेला. तो भेटेल, म्हणजे भेटला पण असेल. मी पूर्ण व्हिडिओ नाही बघितला, तितका वेळ पण नव्हता, पण मी लगेच म्हटलं व्हिडिओ बनवूया आणि तुम्हाला कळवूया. तर सावध राहा, म्हणजे माझ्या ग्राहकांना तुम्ही सावध राहा, कारण बरेच फसवणुकीचे प्रकार चालत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी वधूवर वार्ता नावाने जी वेबसाईट बनवली ती पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही गुगलला सर्च करून बघा, जी साईट दिसते त्या साईटवरती अर्ज भरा आणि अर्जावर डायरेक्ट स्थळ तुम्ही बघू शकता. तिथे मात्र फोन नंबर दिसत नाही किंवा ईमेल आणि पत्ता दिसत नाही, पण तुम्ही
एकमेकांशी चॅट करून एकमेकांचा फोन नंबर स्वतःच्या जबाबदारीने घेऊ शकता किंवा स्वतःच्या जबाबदारीने देऊ शकता. कळलं ना? इथे माझा कुठलाही संबंध नाही, हे लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल कुठे फसलात, कोणी फसवलं, तर त्याला मी जबाबदार नाही आहे. कारण मी एक माध्यम तयार करून ठेवलं का, गोरगरीब लोक आहेत ते कुठे जाणार, त्या लोकांना मदत कोण करणार, आणि म्हणून मी हे सगळं करून ठेवलं. माझे व्हिडिओ बरेच आहेत बघा. जो माणूस चहाचे पैसे वाचवतो, चहाचे 10 रुपये आणि 10 रुपये, सकाळचे 10 रुपये, संध्याकाळचे 10 रुपये चहाचे वाचवतो, म्हणजे महिन्याचे 600 रुपये वाचवतो, त्याला पण लग्न करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून मी वेबसाईट बनवली आहे, वधूवर वार्ता. वधूवर वार्ता, वार्ता म्हणजे बातमी, मग विवाहाविषयी बातमी म्हणून वधूवर वार्ता अशी ती साईट बनवली. तर ती साईट तुम्ही अवश्य बघा. साईटवरती खात्रीशीर स्थळं पण टॅग मार दिली आहे. काही कोणी जर कंप्लेंट केली तर तिथे मी सावधान म्हणून पण टाकतो. पण ते फ्रॉड नसतात, ते लोक फ्रॉड नसतात. त्यांची मात्र जेव्हा तुम्ही त्यांच्याशी बोलणार तेव्हा थोडंसं चौकशी करा, किंवा त्यांच्याजवळ तुम्ही जाताना तुम्ही विचार करून जा, किंवा त्यांच्याशी बोलताना पूर्ण खात्री करूनच मग लग्न करा. मला जरा जरी संशय आला तर मी तिथे सावधान म्हणून टाकतो. तर जिथे मी खात्रीशीर म्हणून सांगितलं आहे ते तिथे तुम्ही बिंदास हे करा, त्यांच्याशी चर्चा करू शकता, बिंदास त्यांच्याशी लग्न करू शकता. कारण बऱ्याच वेळी मी उलटी तपासणी घेतो, पण मला ते शक्य होत नाही. कारण बऱ्याच लोकांशी चर्चा करायची असते, त्यांचे फोन नंबर भरपूर आलेले असतात, ते पाहायचे असतात, किंवा त्यांच्याशी बोलायचं असतं, ते शक्य होत नाही. त्याशिवाय त्यांच्याशी चॅट करावं लागतं, ते शक्य होत नाही. सगळं हँडल करणं शक्य नाही आहे. ते त्याच्यामुळे कसं केव्हा चुकून कुठेतरी फ्रॉड होऊ शकतो छोटा मोठा. तर शक्यतो मी काळजी घेतो. पण तुम्ही सगळ्यांनी जर कुठे माझ्या जवळ असणारं स्थळ जर धोकादायक असेल तर मला लगेच कळवा. कारण इतर कोण फसता कामा नये. तुम्ही फसणार नाही हे माहिती आहे, कारण काय, तुम्ही सावध आहात. मी सगळ्यांना सांगतोय सावधान राहा, पण तरीसुद्धा आपण दुसऱ्यांना पण सावध केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून कुठे फ्रॉड होऊ नयेत. हे झालं फ्रीमध्ये सेमिनार असतात, सेमिनारला या. दर सेमिनारला मात्र यायला पाहिजे. बरेच लोक सांगतात काका आम्हाला कळवा, म्हणजे कोण आलं तर तसं कोणाला कळवत नाही. तिथे स्वतः हजर राहायचं. लोक मेहनत घेतात, मग तुम्हीसुद्धा हजर राहा तिथे. मग जेणेकरून कसं कुठेतरी जे हजर असतात त्यांचं लग्न होऊन जाईल. मेहनत केला तर होईल, मेहनत नाही केला तर तुम्हाला आकाशातून कोण देणार नाही. हे एक झालं. मी फीसुद्धा घेतो, मी पैसेसुद्धा घेतो. मी आता इथे व्हिडिओ सांगत नाही किती घेतो, फार कमी घेतो. 100 रुपये घेतो एका स्थळासाठी, फार कमी आहेत. म्हणजे ज्याची अजिबात ऐपत नाही तो पण माझी फी भरू शकतो. पण विषय कसा आहे की ही जी सिस्टीम आहे, पैसे 1 रुपया नाही खर्च केला, अजिबात खर्च नाही केला तरीसुद्धा तुम्ही लग्न जमवू शकता. अशी सिस्टीम फक्त माझ्याकडे आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य झालं तर वेबसाईट बघा, आणि हा व्हिडिओची क्लिप बघा, आणि सगळ्यात महत्त्वाचं शेअर करा. सगळ्यांनी सावध राहा. सगळ्यांना शूटिंग चालू तुम्हाला एवढा सुद्धा कळलं नाही का बाबांना फशी बंद होणार नाही म्हटल्यावर नाही पैसे पाहिजे तुम्हाला. पैशाचा प्रश्न नाही. किती पैसे दिले ना तुला? नंबर सांगा. किती पैसे दिले ना तुला? ते 2 माणसं वरून दोन लाख दिले इकडे समोर सांगा किती पैसे दिले? 2 लाख. किती दिले? 2 लाख रुपये. आमची काय चुके का? मी पैसे तुम्ही पहिलं प्रश्नाची उत्तर द्या. बरोबर ना? बाकी माहिती नाही. तुम्ही आम्हाला 2 लाखाला काय करायचं बरोबर दिलं. पोरगी चुकीची दिली. तो अश्विनीचा आधार कार्ड आम्हाला दिलं इथपर्यंत बरोबर आहे.
अश्विनी रामदास गवारे बरोबर. ऐक ना अश्विनी रामदास गवारे नावाचं आधार कार्ड तुम्ही आम्हाला दिले, हे बरोबर आहे? हे बरोबर आहे. आणि ती पोरगी अश्विनी रामदास गवारे नाहीये, हे बरोबर आहे? ऐका, ती पोरगी जे नाही हे बरोबर आहे. तुमच्या सरपंच साहेब एक मिनिट, ती ओळखीची आहे, तिची तुमची ओळख आहे, मग तुम्ही अश्विनी नावाचं आधार कार्ड आम्हाला दिलं कसं? आई 2 मिनिटं, ही पोरगी तुमच्या ओळखीची आहे ना, मग अश्विनी रामदास गवारे यांचं आधार कार्ड तुम्ही आम्हाला दिलं कसं काय? या अश्विनीचं ऐका, आणि मग ही पोर आम्हाला वाकडपणा का सांगते? ही जर मोगऱ्याची पोर आहे नाही, ही पोर मोगऱ्याची आहे ना, ही पोर कुठली? मग कुठली? हा, ही पोर. मग तुम्ही आम्हाला आधार कार्ड, ही पोर हर्सुलची हे तुम्हाला माहिती आहे? ऐका, हे ओ थांबा ना तुम्ही सरपंच साहेब, 2 मिनिटं. ही पोर हर्सुलची हे बरोबर आहे ना? हिचं नाव काय आहे? हिला टोपण जयश्री म्हणतात. हा, मग हिला टोपण जयश्री म्हणतात ना, हिचं पूर्ण नाव काय आहे? तिला विचारून समोर आवाज तिला विचारून तुम्ही ऐका ना, 2 मिनिटं.